जसं क्राफ्टमध्ये एखादं जर अभिनेता किंवा अभिनेत्री जर खरंच चांगली असेल, त्यांचं एखादं नाटक आपण पाहिलं आणि ते एकदम भिडलं आपल्याला, की अरे खूप सुंदरच ह्याने ऍक्टिंग केलेली आहे ह्याच्यात. तेच जर आपण या डिजिटल फॉर्मॅटमध्ये कम्पेअर करायला गेलो ना, तर त्याला सुरुवात केली, जरी तो चांगला असेल तरी त्याला त्या ॲट दॅट लेवल त्या नंबर्सपर्यंत पोचायला तेवढा वेळ लागणारच आहे. ते मे बी एक चांगलं नाटक एखाद्याला संधी देऊन जाऊ शकत होतं आधी, त्याच्यासाठी आता त्याला सातत्याने एवढं करून लाख जे काय नंबर्स असतात तिथे पोचायला लागणार आहे, सो दॅट. आणि ते सगळ्यांना जमेल असलच नाही, म्हणजे त्याचा स्किलसेटच वेगवेगळा आहे. मी आता मध्ये मी आणि अभय महाजन आम्ही पॉंडिचेरीत गेलो होतो. इंडियन ऑस्ट्रम नावाचा नाटकाचा ग्रुप आहे तिकडे ते 4-4 महिने एका नाटकाची तालीम करतात आणि मग ते नाटकाचे प्रयोग ते त्या गावात करतात किंवा पॉंडिचेरीतल्या थिएटरमध्ये करतात किंवा फार तर फार अजून 1-10 ठिकाणी करतील. पण ते काहीतरी आपण एकत्र शोध घेऊयात आता ही स्पेस ॲक्च्युली किती उरली आहे आपल्याकडे, एवढा आपल्याकडे वेळ आहे का, एवढी माझ्याकडे एनर्जी आहे का, मी खरंच 4 महिने इन्व्हेस्ट करू शकीन ह्या सगळ्या. नाही तर कॉन्स्टंट तुम्हाला काहीतरी एक डिलिव्हर करायचं प्रेशर असतंच ना, नाही तर तुम्हालाही असं वाटत राहतं की अरे आपण मागे पडतोय का काय. तर ते एक विचित्र एका चक्रात आपण अडकलो आहोत की खरंच कलेसाठी आपल्याला वेळ देता येणार आहे का, आणि ती देता येणार असेल तरी आपल्याला ही मनाची तयारी ठेवायला लागणार आहे की ओके मग आपल्याला 4 गोष्टी मिळणार नाही आहेत आणि मग ह्याची मला तयारी पाहिजे माझी, की मी कदाचित मागे कोट अनकोट पडू शकतो, पण कदाचित ह्यांनी मला तू म्हणतोयस तसं डीपर काही मिळण्याची पॉसिबिलिटी त्यांनी तयार होईल आणि मग एम आय ओपन फॉर इट. म्हणजे मला आता अभयचं खरंच आत्ता त्याचं नाव आपण घेतलं म्हणून कौतुक करावं असं वाटतं की तो आत्ता डान्स शिकतोय, कंटेम्पररी डान्स, आणि तो 4 महिने आत्ता युरोपमध्ये होता आणि तो शिकला डान्स. तर आत्ताच्या वयात असं वाटणं की नाहीतर मग ही भीती वाटत राहते ना की अरे मी वेब सिरीजमध्ये नाही, मग मी फिल्ममध्ये नाही आहे, मग माझं काहीतरी चालू पाहिजे, काहीतरी दररोज कॉन्टेंट माझा गेला पाहिजे इन्स्टा अकाउंटवरनं. हे न वाटता 4 महिने काहीतरी शिकावं असं वाटणं ही किती ग्रेट गोष्ट आहे आत्ताच्या काळात. सो आणि अर्थातच ते प्रिव्हिलेजशी सुद्धा निगडीत आहे की माझ्याकडे आय एम शुअर की ज्यांना जगण्याचेच प्रश्न आहेत, पैसे कमवण्याचेच प्रश्न आहेत, ते ही कदाचित लक्झरी नाही अफोर्ड करू शकत, करावे लागेल आणि काम. तर अर्थातच इट इज ऑल्सो अ मॅटर ऑफ प्रिव्हिलेज, पण तुम्हाला प्रिव्हिलेज असताना तुम्ही त्याचंही काय करताय हे पण इक्वली इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. असं वेगळ्याच आपण जगात आत्ता आहोत आणि सगळ्या नवीनच गोष्टी आहेत प्रत्येकासाठी. असा अनुभव आहे या गोष्टीतला असं नाहीच आहे, कारण ते बदल